14 वर्ष कंप्लीट झाल्यामुळे त्यांना 14 वर्षानंतर सुटका करण्यात यावी। MCOC कन्व्हिक्ट यांना 2006चं बेनिफिट देता येणार नाही, ते कोर्टाने खारिज केलं। अरुण गवळी यांनी त्यांचे 65 वर्ष कंप्लीट झाले असल्यामुळे 65 वर्ष कंप्लीट झालेले होते त्या आणि एक गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्राचं एक GR आहे 2006चं, त्याप्रमाणे जर कैदी 65 वर्ष कंप्लीट केलेले आहे आणि तो अशक्त आहे तर आणि त्यांनी जर लाईफ इम्प्रिझनमेंट आहे त्याला तर 14 वर्ष पूर्ण केलेले आहे अशा कैद्याला प्रीमॅच्युअर रिलीज करण्याचा स्टेटला पॉवर आहे। तर त्या नोटिफिकेशन अंतर्गत त्यांनी जेल अथॉरिटींसमोर ॲप्लिकेशन केलेली होती, याचिका केली होती की त्यांना त्या नोटिफिकेशनचं त्या पॉलिसी डिसिजनचं बेनिफिट देऊन 14 वर्ष कंप्लीट झाल्यामुळे त्यांना 14 वर्षानंतर सुटका करण्यात यावी। परंतु स्टेट गव्हर्नमेंटनी 2006चं नोटिफिकेशन नंतर परत एक 2015मध्ये डिसेंबर 2015मध्ये परत एक नोटिफिकेशन आणलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये असं एक क्लॉज टाकला की जे MCOCचे कन्व्हिक्ट आहे त्यांना 2006चं नोटिफिकेशन लागू राहणार नाही आणि त्यांना 2006च्या नोटिफिकेशनप्रमाणे प्रीमॅच्युअर रिलीजचं करता येणार नाही। तर ते कम्युनिकेशन जेव्हा आम्हाला प्राप्त झालं ते कम्युनिकेशन आम्ही माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे त्याला आम्ही चॅलेंज केलं त्याला आणि त्याविरुद्ध रिट याचिका आम्ही दाखल केली कोर्टात आणि त्याच्यावर सुनवाई झालेली होती आणि त्या सुनवाईनंतर आज कोर्टाने त्याचा फैसला सुनावला आणि तो फैसला अरुण गुलाब गवळी यांच्या फेवरमध्ये लागला आणि कोर्टाने होल्ड केलं की 2006चं नोटिफिकेशन जे आहे ते त्यांना लागू होईल आणि त्याप्रमाणे त्यांना बेनिफिट त्याचं देण्यात यावे। आणि परत स्टेटतर्फे एक अजून आर्ग्युमेंट कोर्टापुढे करण्यात आलेलं होतं की 2015ची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणे MCOC कन्व्हिक्ट यांना 2006चं बेनिफिट देता येणार नाही, ते कोर्टाने खारिज केलं। आणि त्यानंतर परत 2006च्या नोटिफिकेशनमध्ये जे ॲक्ट्स नमूद केलेले आहे ते ॲक्ट्स होते MPDA, NDPS, टाडा याप्रमाणे एटसेट्रा जे ऑफेन्सेस आहे त्या ऑफेन्सेसलाही 2006चं नोटिफिकेशन लागू पडणार नाही असं 2006च्या नोटिफिकेशनमध्ये तरतूद होती। तर स्टेट गव्हर्नमेंटने असं आर्ग्युमेंट केलं की एटसेट्रा यूज केल्यामुळे इवन MCOC कन्व्हिक्टही आहे यालाही ती बेनिफिट देता येणार नाही, ते सुद्धा कोर्टाने खारिज केलं। आणि आता जे रिस्पॉन्डंट्स आहे स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, मंत्रालय आणि DIG प्रिझन्स जेल सुप्रिटेंडंट यांना डायरेक्शन दिलेलं आहे की 1 महिन्याच्या आत आपण त्यांच्या रिलीजबद्दल फैसला घेण्यात यावा आणि 4 हफ्त्यांचा त्यांना वेळ दिलेला आहे त्यांना रिलीजबद्दल फैसला घेण्यासाठी। सध्या त्यांचं वय 71 वर्षे आहे आणि त्यांनी 2009मध्ये त्यांना कन्व्हिक्शन झालेलं होतं। आतापर्यंत त्यांनी 14 ते 15 वर्ष त्यांचं इम्प्रिझनमेंट झालेलं आहे। दोन्ही अट त्यांनी पूर्ण केलेल्या आहे। हां, बिलकुल त्यांनी निर्णय घेण्यासाठी सांगितलेला आहे, परंतु कोर्टाने इथे क्लिअर केलं की 2006चं नोटिफिकेशन त्यांना अप्लिकेबल राहील तर त्यांना नोटिफिकेशन 2006चं जे आहे ते गृहीत धरूनच निर्णय द्यावा लागेल। आणि त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या रिलीजवर जरी त्यांना डिसिजन घेण्यासाठी वेळ दिलेला आहे परंतु त्यांना डायरेक्शन दिलं आहे की 2006च्या नोटिफिकेशनप्रमाणे द्या, तर याचा अर्थ असा आहे की त्यांना रिलीजबद्दल डिसिजन घ्यावं लागेल। आता सध्या तर त्यांना 4 अडचण तर येण्यासारखं सध्या काही नाही, परंतु स्टेट गव्हर्नमेंट जे आहे अपीलमध्ये जाऊ शकतं सुप्रीम कोर्टात, तर ते बघावं लागेल की ते अपीलमध्ये जातात की नाही जातात। अदरवाईज कोर्टाने क्लिअर केलं आहे की 2006चं नोटिफिकेशन लागेल तर त्याप्रमाणे त्यांना डिसिजन घेणे गरजेचं आहे। म्हणजे जर सुटका व्हायची असेल तर ती 4 आठवड्यानंतरच होईल। 4 आठवड्यानंतर, 4 आठवड्याच्या पूर्वी नाही होणार। जेव्हा कारागृहाने ही याचिका फेटाळली होती, त्यांचे म्हणणं फेटाळलं होतं, त्यावेळेस काय देण्यात आलं होतं, बेस देण्यात आलं होतं ज्यावर त्यांनी फेटाळणं या रिझन करता फेटाळलं की 2015मध्ये जे नोटिफिकेशन आलं त्या नोटिफिकेशनमध्ये असं सांगण्यात आलं की MCOC कन्व्हिक्टला ते बेनिफिट देता येणार नाही आणि तेच गृहीत धरून त्यांनी तेच बेस बनवून त्याला रिजेक्ट केलेलं होतं। कोर्ट में आज अरुण गुलाब गवली इन्होंने अपने 65 ईयर्स उनके कंप्लीट हो गए हैं और उसी के साथ वो वीक भी है, उसका सर्टिफिकेट उनको जब प्रोड्यूस किया गया था जेल अथॉरिटी के सामने जो उसकी कमेटी होती है उन्होंने उसको सर्टिफाई किया था कि ये वीक है, अशक्त है और उनके 65 ईयर्स भी कंप्लीट हो गए। तो इस वजह से 2006 का जो नोटिफिकेशन है उसका बेस बना के उन्होंने जेल अथॉरिटीज़ के सामने एप्लीकेशन किया था कि उनको प्रीमैच्योरली रिलीज़ किया जाए, लेकिन वो एप्लीकेशन
स्टेट गवर्नमेंट ने रिजेक्ट कर दी थी। उसका रीज़न ऐसा था कि 2006 के बाद स्टेट गवर्नमेंट ने 2015 में भी नोटिफिकेशन निकाला। उस नोटिफिकेशन के हिसाब से उन्होंने उसमें क्लॉज रखा कि MCOCA कन्विक्ट को 2006 के नोटिफिकेशन के हिसाब से प्री मैच्योरली रिलीज़ करता आएगा नहीं, तो वो बेस बनाकर उन्होंने एप्लीकेशन खारिज कर दी थी। और वो कम्युनिकेशन जब हमको मिला तो वो कम्युनिकेशन हमने माननीय उच्च न्यायालय यहाँ पे चैलेंज किया। और आज उसका जब आर्ग्यूमेंट्स हुआ, आर्ग्यूमेंट के बाद में आज कोर्ट ने फैसला दिया। फैसला अरुण गौली के फेवर में लगा और कोर्ट ने स्टेट गवर्नमेंट को और बाकी जो रिस्पोंडेंट्स हैं उनको ये डायरेक्शन दिया कि 4 हफ्ते के अंदर उनके रिलीज़ के बारे में फैसला लिया जाए। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।